क्या करूँ समझ में नहीं आ रहा। पिंपरी चिंचवडला मिळालेला आहे। समजून गेलो की आता माझं तिकीट प्राप्त करता पार्टी आणि लोकनेत्यांनी दिलं नाही आणि मला सांगितलं आज कोयता काय आज वेगवेगळ्या गाड्या फोडल्या जातात। इथं हिंजवडीला आयटी पार्क कुठे आणलं? आदरणीय पवार साहेबांनी आणलं। भ्रष्टाचार कुत्र्याच्या ती कुत्री काय म्हणतात? तो नमस्ते मेरे प्यारे दोस्तों दर्शकों, क्या हाल है। मैं हूँ कुणाल, पुणे महाराष्ट्र से, और आप सभी लोगों का स्वागत है मेरे चैनल MBA ब्लॉगर वाला पे। तो आपको मेरे चैनल पे ट्रैवल, लाइफस्टाइल ब्लॉग्स, फूड, टेंपल विजिट्स ये सारे वीडियोस देखने मिलेंगे, तो इसलिए सब्सक्राइब करना मत भूलना। सो डू सब्सक्राइब माई चैनल MBA ब्लॉगर वाला। अभी मैं सोच रहा हूँ कि एक जगह जाने के लिए, एक्चुअली वहाँ पे सभा है एक पॉलिटिकल लीडर की, क्या करूँ समझ में नहीं आ रहा। तो मैं अभी ऊपर जाकर आ गया, गाड़ी की चाबी लाई। एक्चुअली जिन पॉलिटिकल लीडर की सभा की बात कर रहा था वो है अजित दादा पवार साहब। एक्चुअली मुझे इतना पॉलिटिक्स में इंटरेस्ट नहीं, फिर भी लेकिन मन किया, फिर भी मतलब ऐसे मन कर रहा जाने का, बिकॉज मैंने उनको कभी इन पर्सन देखा नहीं। तो अभी वो उनकी इधर ही पास में सभा है, मतलब वालेकरवाड़ी में, यहाँ से हार्डली 3-4 किलोमीटर है। तो वहीं पे जा रहा हूँ मैं देखने के लिए सभा, वो वाला मोमेंट एक्सपीरियंस करने के लिए कि कैसा होता है सभा में एंड ऑल। एंड वो इतने बड़े लीडर है तो सोचा कि चलो जाकर आते हैं, एक्सपीरियंस करते हैं वो मोमेंट भी। तो अभी मैं निकल रहा हूँ जाने के लिए, तो चलो चलते हैं। तो समथिंग शिवम लॉन्च करके जगह है वालेकरवाड़ी में, यहाँ से हार्डली 10 मिनट की राइड है, मतलब 3-4 किलोमीटर है। यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस पिंपरी चिंचवड होता, त्यानंतर या 8 वर्षामध्ये पिंपरी चिंचवडच्या रस्त्यापासून पाण्यापासून त्या सगळ्याच बाबतीमध्ये वाट लागलेली आहे। अशा पवना तर होताच होतं धरण, त्यातलं पाणी वाढवून घेतलंच आपण, पण शहरासाठी परिवहन समितीचे सभापती सुनील चिंचवडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव सुनावणे, काम करण्याचे अशोक भाग्य, जी काही सेवा केली हे सर्व मला त्या दिवशी समजलं की हे सर्व पाण्यात गेले आणि सकाळी ज्यावेळेस समजून गेलो की आता माझं तिकीट प्राप्त करता पार्टी आणि लोकनेत्यांनी दिलं नाही आणि मला सांगितलं की तुला आता ह्यावेळेस तिकीट नाही आहे। आणि त्याच वेळेस मी त्या ऑफिसमध्ये गेलो आणि मी निर्णय घेतला आणि मी तसाच त्यामध्ये दादाच्या रूमवर गेलो आणि दादांनी फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये मला एक फोन दिला। तर दादांनी जाणलं की एक सामान्य कार्यकर्त्याला दादांनी नाही दिला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार अजित दादा पवार साहेब या ठिकाणी आपलं मत व्यक्त करते। निवडणुकीच्या निमित्तानं पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये 29 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराची रणनीती चालू। आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका याची ओळख स्पष्ट करण्याची मागणी
मी तुम्हाला जागा करायला आलो. माझं मी राज्याचा उपमुख्यमंत्री. मी 5 वर्षाच्या करता जनतेने मला निवडून दिलेलं आहे. माझा सहकारी सुनील शेळके देखील लाख मतांनी माझ्या मावळा लोकांना फसवणूक करणारे नाहीये. माझ्या लाडक्या बहिणींना देखील एक समाजामध्ये मान सन्मान प्राप्त करून देण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. कायदा सुव्यवस्था आम्हाला चांगली ठेवायची. आज कोयता काय, आज वेगवेगळ्या गाड्या फोडल्या जातात, 2 चाकी वाहनं जाळली जातात, कुणी बघायला तयार नाही, वाहतुकीची कोंडी होते. अनेक मुलं मुली इथं येऊन राहतात, त्यांचे संसार थाटतात, परंतु त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे. इथं हिंजवडीला IT पार्क कोणी आणलं? आदरणीय पवार साहेबांनी आणलं. आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय. आम्हाला वाद घालायचा नाही. त्यांच्या करता आपण एक चांगल्या पद्धतीने विचार केला आणि हा विचार करत करत आपण भ्रष्टाचार, कुत्र्यांच्या ती कुत्री काय म्हणत असत त्याचा विचार कधी केलाय का? या पद्धतीचा हा कारभार चाललेला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पात भ्रष्टाचार. A few moments later. तो मैं अभी बाहर आ गया हूँ. देखिए अपनी सभा. सो दोस्तों, कैसे लगी आपको सभा? एक्चुअली टू बी ऑनेस्ट ये मेरा फर्स्ट टाइम था. मतलब मैंने फर्स्ट टाइम कोई ऐसी सभा अटेंड की है किसी पॉलिटिकल लीडर की. तो वही मुझे आज चांस मिला श्री अजित पवार साहब इनकी सभा अटेंड करने की. तो हमारे घर के पास में ही था. मैंने सोचा जाकर आता हूँ, एक अलग एक्सपीरियंस रहेगा, बिकॉज पहले कभी मैंने अटेंड नहीं की थी कोई भी सभा. तो सही एक्सपीरियंस था. अभी जैसे इलेक्शंस है